हं. हां, तर आपण कुठपर्यंत आलो होतो? दुर्योधनाचं अघायू, काय हे बघ. अघायूचं हां, मीनिंग. अघायू. हां, तरी अशी अघायू माणसे कशी असतात? तर आता पुढचं विशेषण अघायूला इंद्रियाराम असं म्हटलंय. आता अघायूच्या पुढचं विशेषण इंद्रियाराम. याचा अर्थ इंद्रियांना त्याचे भोग पुरवणे हे एकच उद्दिष्ट त्यांच्यासमोर असते. विलासी जीवन जगण्याकडेच त्यांचा कल असतो. त्यासाठी लागणारे सगळे काही मिळवताना काहीही करायला तयार होतात. आपण पाप करतोय हे त्यांच्या गावीही नसतं किंवा समजून उमजून चुकीच्या गोष्टीच करत असतात. आणि ह्यातूनच तर इझी मनी ही संकल्पना येते ना. आणि फ्रॉड्स वाढतात, वेगवेगळ्या शकला लढवून फायनान्शियल फ्रॉड्स होतात. साध्या सरळ जीवन जगणाऱ्या माणसांच्या भावनांचा व्यापार होतो. पण अशी ही माणसं नेहमीच अधोगतीला जात असतात ना. आध्यात्मिक पाया भक्कम असेल तर असे पाप होणार नाही. उलट भौतिक प्रगती करून घेता येईल. आता तिसरं विशेषण भगवंतांनी म्हटलंय मोघम जीवती. मर्यादित विचारांनी जगणं हे होईल मोघम जीवती. म्हणजे स्वतःची दिनचर्या आचरणं, आहार, झोप, मर्यादित कामाने उदरनिर्वाह करणं, स्वतःचं रक्षण करणं, पुढची पिढी निर्माण करणं आणि जीवन व्यतीत करणं. हे झाले मर्यादित विचारांनी जगणं. मग हे तर पशुपक्षी पण करतात. मग माणूस म्हणून जगण्यात काय फायदा? भगवंताने तर आपल्याला अगणित गोष्टी, त्यातली एक महत्वाची म्हणजे सतसत विवेक बुद्धी दिली आहे. ती वापरून जर आपण स्वतःचा उद्धार करणार नसू तर जन्म फुकट आहे. अगदी मोक्ष मिळण्याच्या विचाराने नव्हे तर हृदयाची अखंड प्रसन्नता, अंतःकरणाची शांतता आणि जगाकडे बघण्याचा उत्तम दृष्टिकोन हे तर नक्कीच प्राप्त करून घेऊ शकू. आता स्वतःची आध्यात्मिक प्रगती करायची असं म्हटलं की आपण पोथ्या, पुराण, अनुष्ठान, पारायण या गोष्टींकडे वळतो. आणि हे करताना कोणाची तरी मनातल्या मनात आपण तुलनाही करत असतो. माझी अमकी अमकी मैत्रिणी ना, तिने ज्ञानेश्वरीची, भागवताची इतकी इतकी पारायण केली. शी बाई, माझ्याकडून काहीच होत नाही. मला काही जमतच नाही. असा विचार करून मनात खेद निर्माण करणं हे म्हणजे अगदी चुकीचं आहे ना. मागच्या वेळेस आपण उल्लेख केला तसेच की अध्यात्मात आपली आपल्या स्वतःशीच तुलना असते. कालच्यापेक्षा मी आज किती आणि काय प्रगती आणि खरंच केली आहे का? माझ्या विचारांवर, विकल्पांवर मी खरंच विजय मिळवण्याचा प्रयत्न करते आहे का? हा सगळा विचार आतापर्यंत आपण भगवंतांनी कर्माचे सृष्टीचक्र कसे असते यावर मांडला. आता आणखीन एक शब्द येतो, कर्मसाखळी. हा शब्दही मला खूप आवडला. एका प्रसंगाच्या वेळी हा शब्द वापरण्यात आला. ते सांगते. मध्यंतरी शुभांगी गोखले या मी इंटरव्ह्यू बघत होते. त्यात त्यांनी त्यांच्यावर आलेल्या प्रसंगांचा उल्लेख केला आणि मदत करणारे कितीतरी जण होते हे त्यांनी सांगितले. आणि त्यांनी हे सांगताना त्यांचे वडील गेले तेव्हा प्रथितयश कलाकार सुनील बर्वे यांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, त्याने माझ्यासाठी एवढे काही केले की फक्त मुलगा म्हणून जे विधी असतात तेवढेच बाजूला ठेवले. तेव्हा मी सुनीलच्या पत्नीला म्हटलं की सुनीलने इतकं काही माझ्यासाठी केलंय की मी त्याचे उपकार फेडणे कसं शक्य आहे मला आता, कसे फेडू? तर सुनील बर्वेंच्या पत्नीने इतकं सुंदर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, अगं शुभांगी, ही कर्माची साखळी आहे. सुनील तुझ्यासाठी उभा राहिला तर दुसरे कोणी त्याच्यासाठी उभं राहील. तू कोणासाठी तरी उभी राहशील. म्हणजे ही कर्माची साखळी अशीच चालू असते. म्हणजे किती सुंदर विचार आहे. निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करण्याची प्रेरणा पण कडूनच मिळते. इथेच थांबूया. कारण हे आहेत ना श्लोक जरा जड आहे समजण्यासाठी थोडे. यज्ञ हा विषय जरा जड आहे. तर समजला असेल तर उत्तम, नाहीतर काही असतील प्रश्न तर नक्की विचारा. प्रार्थना घेऊया. पाच श्लोक घेतले आपण फक्त.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति ये योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्रीमद् भगवत गीता माता की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ